तुमचा पैसा दुसऱ्याचा. नवीन आशा नव्या आकांक्षा, कधी पदरी मग पडते निराशा. रोज चालणे रोज धावणे, येते सोबत कधी धडपडणे. हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा. हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा. कष्टाची मग होते नांदी, रंग चढता कर्तृत्वाचा. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. जनशक्तीला धनशक्तीला एक दिलाने. आज आपण भेटणार आहोत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधल्या एका बिझनेस सेलिब्रिटीजला. निर्लेपचे निर्माते, ऑटोमोबाईल सेक्टर्सचे अनेक पार्ट्स निर्माण करणारे. मी निमंत्रण करतो श्रीमान राम भोगले साहेबांना. नमस्कार सर. आपली उद्योगाची सुरुवात जी आहे एका 10 बाय 10च्या खोलीपासून सुरुवात झाली. तर आम्हाला आपल्या शिक्षणाबद्दल आणि आपल्या सुरुवातीच्या व्यावसायिक दिवसांबद्दलची थोडी माहिती द्या. हवरे साहेब, मी दुसऱ्या पिढीचा उद्योजक आहे. माझे वडील काका या मंडळींनी हा उद्योग सुरू केला. त्यांना नानासाहेब भोगले या नावाने ओळखायचे, निळकंठ गोपाळ भोगले. माझे काका यशवंत गोपाळ भोगले, श्रीकांत गोपाळ भोगले या मंडळींच्या प्रयत्नातून उद्योग सुरू झाला आणि आम्ही तो इनहेरिट केला. सुरुवातीच्या काळात मुंबईला रेरोडवर एका 10 बाय 10च्या माळ्यावरती, पोटमाळ्यामध्ये हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीज बनवायला सुरुवात केली. आणि या हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीज मुंबईमधल्या KEM सारख्या हॉस्पिटलला सप्लाय करायच्या, असा तो व्यवसाय होता. जागा पुरत नव्हती, जसा धंदा वाढत होता तसा. त्यामुळे मोठ्या जागेकरता म्हणून धंदा हलवून न्यावा लागला. पण त्या काळातल्या पिढीनी, म्हणजे माझ्या वडिलांनी तर रेल्वेमध्ये असिस्टंट मोटरमन म्हणून काम करत असताना VJTI मधनं इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा डिप्लोमा कंप्लीट केला. त्याच्यानंतर फायरस्टोन टायर्समध्ये ते इंजिनियर म्हणून जॉईन झाले. आणि फायरस्टोन टायर्समध्ये नोकरी करत असतानाच व्यवसाय करण्याचं मनात आलं म्हणून नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला ट्रेडिंगचा. आणि ट्रेडिंग करत असताना हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीज दिसल्या. या आपण आपल्या देशात बनवू शकतो, या बाहेरच्या देशातनं आणण्याची गरज नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्या हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीज त्यांनी बनवायला सुरुवात केली. मला असं वाटतंय की एक मॅन्युफॅक्चरिंगचा जो जेन्युइन अँगल आहे हा त्यांना जात्याच होता. निश्चितच उद्योग व्यवसायाचे बाळकडू त्यांना तसं माझ्या आजोबांनी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय केला होता, ज्याच्यात पूर्णपणे कुटुंबाची वाताहत झाली. म्हणजे तो व्यवसाय बुडाला आणि पूर्णपणे वाताहत झाली. माझ्या वडिलांनी कॉलेजचं शिक्षण सोडून आजोबांना व्यवसायात मदत केलेली होती आणि 3-4 वर्ष व्यवसाय बुडताना त्यांनी बघितला होता. त्यामुळे तसं व्यवसायाचे बाळकडू आणि तो का बुडतो हे त्यांना माहिती होतं. त्याच्यानंतर मुंबईत येऊन असिस्टंट मोटरमनची नोकरी करून पुढे परत व्यवसायात आले. तर मी असं म्हणेन की एक उद्योग करण्याची जी काही माणसाला इच्छा निर्माण होते ती त्यांना बहुतेक आजोबांच्या व्यवसायात काम करत असताना निर्माण झाली होती. तुमचं शिक्षणही इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे. शिक्षणाबद्दलही आम्हाला जरा सांगाल आणि या व्यवसायाशी त्याची सांगड कशी घातल्या गेली? व्यवसायात तुम्हालाच यावं वाटलं का घरून काही फोर्स झाला व्यवसायात येण्यासाठी? आमच्याकडे मी शाळेत असताना साधारणतः मी 10 वर्षाचा झालो त्याच्यानंतर प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत वडील आम्हाला एक 15 दिवस कारखान्यात 4 तास घेऊन जायचे.
आणि लहान असताना कामगार जे काम करत असायचे तर त्यांना असिस्टंट म्हणून काम करायचं आम्ही. त्यांच्याबरोबर बसायचं, कुठे पत्रा पकड, कुठे काहीतरी पट्टी पकड, ते पत्रा कापून जो कचरा गोळा व्हायचा तो शिफ्टच्या शेवटी झाडू मारून तो सगळा कचरा उचलून स्क्रॅप यार्डमध्ये नेऊन टाक, अशा स्वरूपाची कामं कामगारांबरोबर करायला ते लावायचे. आणि त्यातनं कुठेतरी इंजिनिअरिंगच्या संदर्भात एक उत्सुकता मनात निर्माण झाली होती. आणि त्यामुळे मी 9वीत असताना आम्हाला एका शिक्षकांनी प्रश्न विचारला होता की कोण कोण काय करणार आहे वर्गातलं. तर मी अगदी स्पेसिफिक सांगितलं होतं की मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणार आहे. आणि मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. पण हे करत असताना आपल्याला जे करायचं आहे त्याच्याकरता काय मिनिमम क्वालिफिकेशन्स लागतील याच्याकडे माझं लक्ष असायचं. त्यामुळे इंजिनिअरिंगला ॲडमिशन आमच्या काळात सहज मिळायची. तर ती ॲडमिशन मिळण्याला जे पर्सेंटेज लागायचं त्यापेक्षा 2% जास्ती मार्क. मग मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळायलाही जरा अवघड असायचं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग नंतर. मग त्याच्याकरता किती मार्क लागतील तर त्याच्यापेक्षा 2% जास्ती मार्क, अशा पद्धतीने खरं माझा प्रवास झाला. पण ज्या विषयात इंटरेस्ट आहे त्या विषयात मात्र अतिशय मनापासून अभ्यास करून अतिशय चांगले मार्क मिळायचे. सर मला सांगा की निर्लेप हा जो प्रकार आहे हा खरोखर इनोव्हेटिव्ह प्रकार आहे. म्हणजे त्यापूर्वी असा आपल्या देशामध्ये झालेला नव्हता. तो पहिल्यांदा झाला. त्याचं जनक कोण, त्याचा शोध कसा लागला. आणि मी आपलं निर्लेपचं एक पुस्तक वाचलेलं आहे की सुरुवातीच्या काळात महिलांना प्रात्यक्षिकं द्यायला लागायची की हे निर्लेप का तुम्ही वापरलं पाहिजे, हे कसं फायद्याचं आहे. आता महिलांची रांग लागते ते घेण्यासाठी. पण तो सुरुवातीचा काळ कसा होता ते आम्हाला जरा सांगा. साधारण 1965 मध्ये भारताचं पाकिस्तानबरोबर युद्ध झालं आणि देशाचं बरंचसं फॉरेन एक्सचेंज हे वॉर हार्डवेअर विकत घेण्याकरता वापरलं गेलं. त्या काळात आम्ही जो हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीजचा व्यवसाय करायचो त्याला मोठ्या प्रमाणावर स्टेनलेस स्टील इम्पोर्ट करावं लागायचं. आपल्या देशात ते मिळायचं नाही. आणि सरकारने इम्पोर्ट लायसन्सेस इश्यू करणं बंद केलं कारण सरकारकडे फॉरेन एक्सचेंज नव्हतं. मग आता स्टेनलेस स्टील नाही तर हॉस्पिटल इक्विपमेंट बनवायची कशी हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यातनं माइल्ड स्टीलवर म्हणजे लोखंडावरती प्लास्टिकचं आवरण काही देता येईल का याचा विचार सुरू झाला. त्या काळात जर्मन हेड होते आगफागेवटचे आणि ते आमचे कस्टमर होते. त्यामुळे त्यांनी सजेस्ट केलं की PTFE म्हणजे पॉलिटेट्रा फ्लोरोइथिलीन नावाचं एक प्लास्टिक आहे ज्याचा कोट तुम्ही माइल्ड स्टीलवर केलात तर ते केमिकल रेझिस्टंट होतं. आणि ते जर तुम्ही केलं तर त्यातनं हॉस्पिटल इक्विपमेंट्स बनवता येतील. म्हणून प्रयत्न करून काही क्वांटिटी PTFE त्यावेळेला इम्पोर्ट केलं. पण हे सगळं घडेस्तोवर सरकारच्या असं लक्षात आलं की स्टेनलेस स्टील इम्पोर्ट नाही करू दिलं तर बरेचसे व्यवसाय अडचणीत येतात. त्यामुळे सरकारने स्टेनलेस स्टीलची इम्पोर्ट लायसन्सेस इश्यू करायला सुरुवात केली. आणि मग इम्पोर्ट केलेल्या PTFEचं काय करायचं असा प्रश्न वडिलांसमोर होता. विकण्याचा प्रयत्न केला पण देशात PTFE कोणालाच माहिती नव्हतं. मग आता याचं करायचं काय. तर लिटरेचर वाचत असताना कुठेतरी त्यांच्या असं लक्षात आलं की नॉनस्टिक कुकवेअर याच्यापासून बनवता येतं. आणि त्याच सुमारास एक डॉक्टर लंडनहून येऊन औरंगाबादमध्ये स्थायिक झाले होते. त्यांनी एक नॉनस्टिक भांडं बरोबर आणलेलं होतं आणि रोटरी क्लबच्या मीटिंगमध्ये बोलत असताना ते असं म्हणाले की बघा हे नॉनस्टिक भांडं याला तेल अजिबात लागत नाही, तूप शिजवायला लागत नाही, याच्यात पदार्थ अतिशय आरोग्यपूर्ण पदार्थ शिजवता येतात. पण एवढी साधी गोष्टही आपल्या देशात बनत नाही. माझ्या वडिलांना ते खूप लागलं आणि त्यांनी ठरवलं की हे आपण बनवायचं. आणि PTFE होतच. बाजारातनं ॲल्युमिनियमची भांडी आणली आणि प्रयोगाला सुरुवात केली. आणि साधारण 1.25 वर्षाच्या प्रयोगात पहिलं म्हणजे टेक्निकली फिजिबल असं नॉनस्टिक त्यांनी बनवलं. त्याचा उपयोग केला वेगवेगळ्या घरांच्यातनं, मित्रांच्या घरांच्यातनं. आणि मग ते अतिशय उपयुक्त प्रॉडक्ट आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते मास मॅन्युफॅक्चर करण्याच्या दृष्टीने लागणारी मशीन्सही डिझाईन केली. तीही स्वतःच्याच कारखान्यात बनवली आणि उत्पादनाला सुरुवात केली. या ठिकाणी एक कमर्शियल ब्रेकची वेळ झालेली आहे. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा.
याचं मार्केटिंग जे सुरुवातीच्या काळात झालं ते फार कठीण परिस्थितीत झालं आणि आज मार्केटिंगची काय अवस्था आहे? कसं सुरुवातीला टेलिव्हिजन हे मीडिया नव्हतं आपल्याकडे आणि नॉनस्टिक म्हणजे ज्याला काही चिकटत नाही हा कन्सेप्टच नव्हता. तर नॉनस्टिक भांडं म्हणजे काय हे बायकांपर्यंत पोचायचंच नाही आणि पेपरमध्ये जाहिरात दिल्याने काही ते समजायचंही नाही. त्यामुळे माझ्या काकांनी त्या काळात भारतभर फिरून महिला मंडळं, लेडीज क्लब्स, वेगवेगळे असोसिएशन्स याच्या माध्यमातनं जवळजवळ 4,500 लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स केली आणि 45 मिनिटात साधारणतः ते अगदी लोण्यापासून तूप कढवणे इथपासून ते ऑमलेट, मग मक्याच्या लाह्या बनवून दाखवणे असे विविध पदार्थ त्या भांड्यात करून दाखवायचे. ते इतकं इफेक्टिव्ह मार्केटिंग होतं आणि बेसिक एज्युकेशन होतं की नॉनस्टिक कुकवेअर कसं वापरायचं. त्याच्यामुळे देशभर हे मार्केट एस्टॅब्लिश करता आलं निर्लेपला. आणि आज आता टेलिव्हिजनच्या जमान्यात भांडणं नॉनस्टिक आहे हे दाखवणं फार सोपं झालंय. मला आठवतं 76 मध्ये पहिली जी आमची जाहिरात आली ती स्प्लिट स्क्रीन होती. म्हणजे अर्ध्या भागात लोखंडाच्या तव्यावर डोसा चिकटलेला आहे आणि तो खरवडून काढण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरीकडे नॉनस्टिकच्या तव्यावरनं निर्लेपच्या असा डोसा सरकून डिशमध्ये येतोय. तर मग ते लोकांना असं व्हिज्युअल दिसायला लागल्यामुळे त्याचं मार्केट अजून ग्रो झालं आणि आजकाल ऑडिओ व्हिज्युअल मीडिया इतक्या घराघरात पोचलेला आहे की नॉनस्टिक विकणं किंवा तो कन्सेप्ट समजावून टाकणं हे फार सोपं झालंय. निर्लेपचा प्रवास हा भारताबाहेर विदेशातही झालेला आहे. आम्ही 1967-68 मध्ये पहिलं नॉनस्टिक विकलं आणि पहिला एक्सपोर्ट आम्ही 1971-72 मध्ये केला. खरं सांगायचं म्हणजे मिडल ईस्ट आणि फार ईस्ट या सगळ्या विभागात नॉनस्टिक हा कन्सेप्ट पहिल्यांदा निर्लेपने नेला. म्हणजे युरोपियन मॅन्युफॅक्चरर्स नव्हते. भारतीय जे त्या देशांच्यात गेलेले होते फार ईस्टमध्ये किंवा मिडल ईस्टमध्ये त्यांच्या माध्यमातनं त्या ट्रेडर्सच्या माध्यमातनं या सगळ्या भागात नॉनस्टिक कुकवेअर हे पहिल्यांदा निर्लेपने नेलं. एवढंच नव्हे तर पोलंडसारख्या देशाला 1971 साली आम्ही 3 महिन्यात 50,000 भांडी एक्सपोर्ट केली होती. ज्या वेळेला आमचा भारतातला सेल महिन्याचा 2-3 हजार भांड्यांचा होता. उद्योगामध्ये डायव्हर्सिफिकेशनचं महत्त्व कितपत आहे आणि उद्योजकांनी यावर किती लक्ष देणं गरजेचं आहे आणि तुम्ही कसं डायव्हर्सिफिकेशन केलं? आम्ही हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीज सुरुवातीला बनवायला लागलो आणि त्यातनं पहिलं डायव्हर्सिफिकेशन ही निर्लेप भांडी हे होतं. याच्याविषयी आपण चर्चा केलेलीच आहे. हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीजचा व्यवसाय पुढे आम्ही बदलून काही पेपर मिलची मशिनरीचे पार्ट्स, त्यानंतर फूड प्रोसेसिंगच्या इंडस्ट्रीला लागणारे पार्ट्स असा सगळा व्यवसाय त्या उद्योगात आता करतो. त्याच्यापेक्षा आमचा निर्लेपचा उद्योग हा साधारणतः 10 ते 15 पट मोठा आहे. म्हणजे पहिला जो उद्योग आम्ही सुरू केला आमच्या कुटुंबाने त्याच्यापेक्षा आमचं डायव्हर्सिफिकेशन हे 10 ते 15 पट मोठं आहे. कारण 93-94 मध्ये असं दिसायला लागलं की परदेशी गुंतवणूक आता सरकार येऊ देईल मोठ्या प्रमाणावरती आणि ही गुंतवणूक आली तर सरकारची जरी अपेक्षा ही गुंतवणूक सिमेंट, स्टील सारख्या उद्योगात यावी, पायाभूत सुविधा उद्योगात यावी अशी असली तरी प्रत्यक्ष चित्र असं दिसत होतं की ही गुंतवणूक सगळी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये आणि कन्झ्युमेबल्समध्ये येईल. तर आम्ही अलर्ट होतो आणि आम्ही असं ठरवलं की ही गुंतवणूक येणार आहे म्हणजे आपल्याला निर्लेप उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणावरती कॉम्पिटिशन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला काहीतरी अजून उद्योग आपल्या कुटुंबाच्या करता असणं गरजेचं आहे. आणि यातनं आम्ही असं ठरवलं की आपण निर्लेपमध्ये मास मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो. आमच्या हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीच्या धंद्यात आम्ही मेटल फिनिशिंग, मेटल वेल्डिंग याच्यावरती काम करायचो. म्हणजे वेल्डिंग, फिनिशिंग या टेक्नॉलॉजीज आम्ही तिथे शिकलेलो होतो. तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेला व्यवसाय आपण करावा आणि तो होता ऑटो कॉम्पोनंट्सचा. 96-97 मध्ये ऑटोमोबाईल कंपन्या भारतातल्या जास्तीत जास्त कॉम्पोनंट्स बाहेरून बनवून घ्यावेत या मनस्थितीत आलेल्या होत्या आणि त्या संधीचा उपयोग करून आम्ही ऑटो कॉम्पोनंट्सच्या व्यवसायात प्रवेश केला. आणि आज जर परिस्थिती बघितली तर आमचा ऑटो कॉम्पोनंटचा व्यवसाय हा आमच्या निर्लेप उद्योगाच्या जवळजवळ 2-2.5 पट मोठा आहे.
त्यामुळे सगळे व्यवसाय जरी वाढत असले तरी वाढण्याची गती ही डायव्हर्सिफिकेशन्सची आधीच्या उद्योगापेक्षा खूप मोठी आहे. पण ही डायव्हर्सिफिकेशन्स करत असताना आमच्या कोर स्ट्रेंथ्स ज्या होत्या त्या सोडून आम्ही डायव्हर्सिफिकेशन केलेलं नाहीये. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन हे अतिशय महत्त्वाचं असतं. या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये उद्योजक नवीन घडण्यासाठी काय काय संधी आहेत आणि ह्या संधी जो उद्योजक होऊ इच्छितो त्याने कशा कॅच केल्या पाहिजेत? आपल्या देशात वेगवेगळ्या गोष्टी सध्या परदेशातनं आणल्या जातात आणि तरुण पिढीला तर खरं म्हणजे त्या रोज वापरण्याची सवय आहे. इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरचा जर विचार केला तर जवळजवळ $70 बिलियन म्हणजे 2,80,000 कोटी रुपयाचं इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर आपल्या देशात इम्पोर्ट केलं जातं. मग त्याच्यात कॉम्प्युटर्स आले, त्याच्यात मोबाईल्स आले, त्याच्यात वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर आलं. केवळ यातला 20% हिस्सा जरी आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग करायचं आपण ठरवलं तरी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती याच्यात संधी आहेत. आणि इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरमध्ये जसं चिप्स आहेत, जसं इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, तसं त्याला लागणाऱ्या प्लास्टिकच्या बॉडीज आहेत, मेटल बॉडीज आहेत, अनेक प्रकार त्याच्यात आहेत. म्हणजे वेगवेगळ्या उद्योगांना यातनं संधी मिळू शकते. डिफेन्स सेक्टरमध्ये दरवर्षी जवळजवळ 1,00,000 कोटी रुपयाच्या वरती आपण वॉर हार्डवेअर परदेशातनं इम्पोर्ट करतो. यातलं 50% जरी आपण आपल्या देशात बनवायचं ठरवलं तरी मेकॅनिकल इंडस्ट्री करता आणि एकंदरीतच इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री करता, कारण रडार आणि आजकाल बहुतेक सगळ्या वॉर हार्डवेअरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स वापरलं जातं. केमिकल्स खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जातात वेगवेगळ्या ह्याच्यात. तर या सगळ्याच उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणावरती संधी मिळू शकतात. तुम्ही झोकून दिलं पाहिजे आणि झोकून देऊन काम केलं पाहिजे. झोकून देऊन जो काम करतो त्याला यश मिळतंच. या ठिकाणी आपण एक कमर्शियल ब्रेक घेतो आहे. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. उद्योग एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत ट्रान्सफर करणे हे खरं मोठं कौशल्य आहे. एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत कसा ट्रान्सफर होतो आणि कसा केला पाहिजे, त्याच्यामध्ये काय काळजी घेतल्या पाहिजेत? आमच्या तिसऱ्या पिढीतली 3 तरुण मंडळी ऑलरेडी उद्योगात कामाला लागलेली आहे. मी जेव्हा उद्योगात कामाला आलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तो उद्योग पूर्णपणे माझे काका आणि माझ्या वडिलांनी कष्टातनं उभा केलेला होता आणि त्यांचा त्या उद्योगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो त्यांच्या परिस्थितीशी, ज्या परिस्थितीतनं ते आले होते त्याच्याशी निगडीत होता. अतिशय खडतर आर्थिक परिस्थितीतनं ते आलेले असल्यामुळे उद्योगाकडे बघत असताना त्यांचा फार कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच होता. मी तेवढं खडतर बघितलेलं नव्हतं, तरी आजच्या मानाने खूपच खडतर आयुष्य होतं, तरी तेवढं त्यांच्या एवढं बघितलेलं नव्हतं. त्यामुळे माझा दृष्टिकोन वेगळा होता, माझ्या भावाचाही दृष्टिकोन वेगळा होता. आज जेव्हा तिसरी पिढी उद्योगात येते तेव्हा त्यांनी सुबत्ता बघितलेली, त्यांनी खडतर आयुष्य बघितलेलंच नाहीये. त्यामुळे उद्योगात रिस्क घेण्याची त्यांची जी ताकद आहे आणि तो जो जसा विचार करतात तसा विचार आम्ही करत नाही. पिढी दर पिढी हा विचार जो बदलतोय ना तो पहिल्या पिढीला म्हणजे आधीच्या पिढीला स्वीकारणं फार अवघड असतं. माझा मुलगा किंवा माझा पुतण्या किंवा माझा भाचा एखादी गोष्ट जेव्हा समोर मांडतो तेव्हा मला अनेक वेळा आश्चर्य वाटतं की यांना काही पैशाची किंमत आहे की नाही. पण मग मी जेव्हा विचार करतो तेव्हा मी काही असे निर्णय घेतले तेव्हा मला वडील म्हणायचे, अरे तुला काही पैशाची किंमत आहे की नाही. म्हणजे इतिहास रिपीट होतोय. आणि मी तेव्हा धडाकून निर्णय घेऊन ते केलं आणि त्याचा उद्योगाला फायदा झाला. आज जर मी माझ्या पुढच्या पिढीला थांबवलं तर ते निराश होतात. आणि माझ्याकडे तरी पेशन्स होता की वडिलांची भीती होती, पेशन्स होता. आजच्या पिढीला तेवढी भीती नाही आहे आमची, त्यामुळे ते बोलतात स्पष्टपणे आणि ते धडाकून निर्णय घेतात. पण ते घेत असताना आम्ही ते स्वीकारायला शिकलं पाहिजे. त्यातले खाचखळगे काय आहेत तेवढं आम्ही सांगून त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. हे घडताना दिसत नाही आणि ते जर झालं नाही ना तर त्यातनं 2 पिढ्यांमधले संघर्ष निर्माण होतात आणि या संघर्षातनं उद्योगाचं नुकसानच होतं. तर मी असं म्हणेन की संघर्ष करून नुकसान करण्यापेक्षा धडाकून निर्णय घेऊन
जर एखादं नुकसान झालं तर ते जास्ती सहन करायला पाहिजे, कारण त्यातनं तुम्ही पुढच्या पिढीला आत्मविश्वास तरी देता. आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. आपल्यासाठी मॅनेजमेंट थॉट आहे. मॅनेजमेंट थॉट असा आहे की प्रत्येक माणूस प्रत्येक घडीला 4 फ्रंटवर लढाई करत असतो. आपल्या संतांनी सांगितलं की रात्रंदिना युद्धाचा प्रसंग. तर संतांना कुठला युद्ध आणि कुठल्या लढाया आणि कुठल्या तलवारी, परंतु तरी त्यांनी सांगितलं की रात्रंदिना युद्धाचा प्रसंग. म्हणजे ह्या लढाया ज्या होत्या त्यांच्या एक मनाच्या क्षेत्रात ह्या लढाया होत्या. अशाच लढाया आपल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 4 फ्रंटवर असतात. एक त्याचा पर्सनल फ्रंट असतो, त्याला पर्सनल फ्रंटवर यशस्वी व्हायचं असतं, स्वतःचं करिअर घडवायचं असतं. दुसरा त्याचा फॅमिली फ्रंट असतो, त्याची फॅमिली एक चांगली डेव्हलप झाली पाहिजे, प्रोग्रेसिव्ह झाली पाहिजे, त्यासाठी तो धडपडत असतो. तिसरा त्याचा प्रोफेशनल फ्रंट असतो, जो त्याचा जॉब असेल, उद्योग असेल, तिथेही तो धडपडत असतो, तिथेही तो सक्सेसफुल झाला पाहिजे. आणि चौथा त्याचा फ्रंट हा सोशल फ्रंट असतो, तो सोसायटीमध्ये सुद्धा धडपडत असतो की मी या सोशल फ्रंटमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये आणि समाजामध्ये तिथे सुद्धा मी सक्सेसफुल झालो पाहिजे. मित्र, या 4ही फ्रंटवर, 4ही आघाड्यांवर आपण लढाई लढत असतो. 4ही आघाड्यांमध्ये सक्सेसफुल होणारे फार कमी. 4ही फ्रंटवर आपण यशस्वी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते एक आयडियल आपल्या मनात ठेवलं पाहिजे. जेव्हा एखादा आयडियल आपण आपल्या मनात ठेवतो तेव्हा त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो. 4ही फ्रंटवर आपण यशस्वी व्हा. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.